राज्य में महिलाओं पर अत्याचार के मामले दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं। पालघर के कासा पुलिस स्टेशन की हद में एक धोखेबाज ने 13 साल की नाबालिग लड़की के साथ अघोरी पूजा के बहाने यौन उत्पीड़न किया। यह चौंकाने वाली घटना है। पीड़ित लड़की की बड़ी बहन के पीरियड्स का खून बहना बंद नहीं हो रहा था, इसलिए आधी रात को अघोरी पूजा की दवा देने के बहाने शमशान घाट के पास उसके साथ बलात्कार किया गया। 55 साल के धोखेबाज को पालघर की कासा पुलिस ने सिर्फ 2 घंटे में हिरासत में ले लिया। कासा पुलिस स्टेशन में पोस्को समेत कई धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया गया है। पीड़ित लड़की का कासा उप जिला अस्पताल में इलाज चल रहा है। पालघर के पुलिस अधीक्षक यतीश देशमुख ने मामले का तुरंत संज्ञान लिया। काय नेमकी परिस्थिती आणि काय आपण मागणी करत? आता पुण्यातली जी बलात्काराची घटना घडली की एका 4 वर्षाच्या मुलीवरती एका 65 वर्षाच्या व्यक्तीने बलात्कार केला, ती घटना म्हणजे त्या घटनेला 3-4 दिवस होताच आता आमच्या पालघरमध्ये एक अशी घटना घडलेली आहे की जी 2 तासापूर्वी उघडकीस आलेली आहे। काल मध्यरात्री एका 50 ते 55 वर्षाच्या इसमाने एका 13 वर्षीय नाबालिकेवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे। त्या ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे त्या व्यक्तीची मुलगी तिथे राहते, बोईसर येथे राहते पामला। तिच्या शेजारीच त्या बालिकेची, पीडित बालिकेची बहीण राहते। त्याच्यावरून त्या दोघींची ओळख झाली। तिच्या लहान बहिणीला एक प्रॉब्लेम होता की तिचा रक्तस्राव थांबत नसल्यामुळे तिने तिला सांगितलं की माझे बाबा जे आहेत ते जडीबुटी औषधी देऊन ते हे करू शकतील, असं थांबवू शकतील। तिने त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि ते त्यांच्याकडे आले। ते राहायला आपल्या कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि ते तलवाडा सारशी येथे राहतात। ते जे भगत आहेत, जे भोंदूगिरी करतात, ते तिथे राहतात। त्यांनी त्यांच्याशी व्यवस्थित समन्वय साधून आणि बालिकेला औषध देतोय असं त्यांना सांगून रात्री 12:30च्या सुमारास, काल रात्री 12:30च्या सुमारास त्या मुलीला ते चरी येथील एका स्मशानभूमीच्या इथे घेऊन गेले आणि तिथे तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। ही अतिशय म्हणजे दुःखद घटना आहे हा, की दिवसेंदिवस बलात्काराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। नेमकी ही घटना उघडकीस कशी आली? उघडकीस म्हणजे त्या लहान मुलीला जेव्हा रात्री त्रास व्हायला लागला, तिच्या पोटात वगैरे दुखायला लागलं, तेव्हा तिने तिच्या घरच्यांना सगळा हा प्रकार उघडकीस केला। तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला साथ देऊन आणि तात्काळ त्यांनी पोलीस स्टेशनला, कासा पोलीस स्टेशनला धाव घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। काय मागणी करायला आपण याबद्दल? माझी प्रशासनाकडे हीच मागणी आहे की ही जी काही भोंदूगिरी चाललेली आहे, बघा तुम्ही शिक्षित आहेत, तुम्ही डॉक्टरांवरती विश्वास ठेवा। ही जी काही भोंदूगिरी चाललेली आहे की ह्याच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे। आणि माझी पोलिसांकडे सुद्धा, पालघर पोलिसांकडे सुद्धा हीच मागणी आहे की आपला हा जो आहे हा ग्रामीण भाग आहे, याच्यामध्ये भोंदूगिरी, बाबागिरी खूप चाललेली आहे आणि लोकांना फसवायला हे लोक मागे पुढे बघत नाहीये। पैशासाठी हे लोक काहीही करू शकतात। त्याच्यामध्ये अशा ह्या घटना घडत आहेत आणि ह्या भोंदू लोकांवरती पोलिसांनी तात्काळ आळा घालावा अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे। आणि हे जे कृत्य केलेलं आहे ह्या नराधमास, की माझी प्रशासनाकडे ही सुद्धा मागणी आहे की त्या 13 वर्षीय मुलीवरती एवढी दुःखद परिस्थिती तिच्यावरती आलेली आहे, तर माझी प्रशासनाकडे हीच मागणी राहील की ह्या इसमाला फाशीची शिक्षा व्हावी बस। आणि असे जर झाले नाही तर बघा की आम्ही महिला सगळ्या मोठं आंदोलन करू, कारण की अशा घटना खूपच घडत चाललेल्या आहेत की प्रशासनाने सुद्धा काहीतरी ह्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे, काही तो एक निर्णय घेतला पाहिजे। माझं कलेक्टर मॅडमना सुद्धा हेच एक विनंती राहील की मॅडम बघा, तुम्ही सुद्धा एक महिला आहेत, महिलांचं दुःख महिलाच जाणू शकते। त्या एका लहान मुलीवरती काय दुःख ओढवलं असेल हे सुद्धा तुम्ही जाणून घेऊ शकता। त्याच्यामुळे तुम्ही आमच्या वतीने तुम्हीच प्रशासनाकडे मागणी करा की कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे।